दिलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सुनेत्रा पवारांनी पूर्ण ताबा मिळवण्यासाठी पटेलांना बाजूला केलं. तुमच्या एकूण याच्याबद्दलचं काही आकलन आहे का? मला ते समजायचं भाष्य करायचं काही कारण नाही. दुसरा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आणि ज्यांचा प्रभाव तिथवत आहे याची शंका कुणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही. पण मला हे माहिती आहे बहुल पटेल किंवा तटकरे आज आमच्याबरोबर नाहीच, अलीकडे नव्हते. पण गेले 25-30 वर्ष पार्लमेंटमध्ये बहुल पटेल 2003 पासून माझ्याबरोबर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे. पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आणि त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा. या सगळ्यात चर्चा सुरू आहे की जशी एरवी सुद्धा असते या सगळ्या मागे तुमचा हात आहे किंवा तुम्ही याच्यात बऱ्यापैकी मार्गदर्शक आहात. पक्षावरचा ताबा जाऊ नये म्हणून कदाचित तुमच्याकडनं सल्ला घेतलेला असू शकतो. यात काही तथ्य अशा चर्चा आहेत. आम्ही चर्चा केलेली आहे, माझ्याशी कोणी केली नाही. 22 आमदार भाजपच्या संपर्कात अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीची. मला वाटत नाही. मी वाचलं, मला वाटत नाही. अजितदादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू होती. मात्र निधनानंतर या चर्चा थांबलेल्या आहेत. आता पूर्णपणे या चर्चा थांबल्यात का? या पुढच्या काळात काही तसं चित्र आहे की विलिनीकरण? नाही, विलिनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूनं अजितदादा असं झालेलं होतं. अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं. जे काही डिस्कशन झालं त्या दोघांच्यात त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणता की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता. त्याच्यानंतर परिषद थांबला. लोक नाकारत आहेत. पण आता तुम्ही जसं म्हणता की या सगळ्या संदर्भात बैठका झालेल्या आहेत, मात्र आता ज्या त्या पक्षातले प्रमुख नेते अशा कुठल्या बैठका किंवा अशा कुठल्या चर्चा झाल्याच नव्हत्या. मला अजित पवारांनी सांगितलं आणि जयंत पाटलांनी सांगितलं ते ठाऊक आहे. ते चर्चा जरूर होती पण त्याच्यात निर्णय झाले नव्हता. विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आली. सध्या सुरू आहे वाद, घुसखोरी केली अनेक साधूंनी आरोप करतायत. ते काय तुम्ही कसं बघताय? मला माहीत आहे, मी काय फारसं बघत नाही. पण आजच म्हणजे असं क्लिअर पाहिलं कुणाबद्दल केली काय नाव त्यांचं आज काहीतरी बलात्काराचे एक 12 सापडले. आपण जे घुसखोर केली तिचे आहेत त्यातले एक महाराज बलात्कार दिघी पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला बलात्काराचा. क्लिअर सांगितलं घुसखोरांची जी यादी प्रसिद्ध केली त्याचं एक व्यक्ती आज कुठेतरी सापडलेली आहे. दुष्कृत्य याचा अर्थ या गोष्टी आता बाहेर यायला लागली. आता ती त्याची मांडणी आणि त्याबद्दलची चिंता ही लवाणींनी व्यक्त केली त्याचा हा परिणाम आहे त्यांच्या हल्ला. म्हणजे
वारकरी संप्रदायामध्ये दुसऱ्याने मत मांडलं हा गुन्हा समजून त्याच्यावर शारीरिक हल्ला, शाई, ब्लॅक ऑइल हे टाकणं आणि एवढंच नाही त्यांना हे सांगणं की सुरुवात आहे आणखी काय केली. मला असं महाराष्ट्राचं ग्रहकाचं या प्रश्नाकडे गांभीर्याने बघेल नाही बघितलं तर बसून आम्हाला निर्णय घ्यावे. अजून संरक्षण दिलं नाही आणि भाजपच्या आमदारांनी या गोष्टीचं समर्थन केलं अशा हल्ल्यांचं. नितेश राणे किंवा संग्राम जगताप सारख्या लोकांनी समर्थन केलं. मी काय त्यांना फारसं महत्व देत नाही. साखर निर्यात थांबली साहेब. साखर निर्यात जी होत होती ती थांबली मोठा. कालचा निर्णय हा आजचा निर्णय आहे. हा ऊस धंद्याचा अतिशय काळजीचा असावा असा तुम्ही बघता आहात आज शेतीमालाच्या किमती घसरायला लागली. उदाहरणार्थ कांदा. आता कांदा हा दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लोकांना कांदे फेकून द्यावेत, त्याला काळजी घ्यावी इथपर्यंत लोक गेले याचा अर्थ त्यांना जास्त त्यांच्या घामाची आणि उत्पादन खर्चाची किंमत मिळत नाही हे स्पष्ट झाले. अशा वेळेला ऊसाचाही प्रश्न आहे. काल मला कालचा परवा राजू शेट्टी भेटायला आली आणि त्यांनी ऊसाच्या किमती कशा घसरत आहेत आणि ऊसापासून साखर केल्यानंतर त्या ऊस उत्पादकाला त्याच्या ऊसाची जी किंमत आहे ती कशी मिळत नाही आणि मिळते ती कशी अपुरी मिळते यासाठी आणि कोकणातल्या काही प्रश्नाच्यासाठी त्यांनी मांडणी माझ्यासमोर केली आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या 8 दिवसात बसावं असं सुचवलं. आम्ही जरूर बसू पण त्याचं एक गोष्ट होती की ऊसाची किंमत ही शेतकऱ्याला मिळत नाही. साधारणतः कारखाने हे 100 दिवसापेक्षा जास्त चालले पाहिजेत. खरं सांगायचं म्हणजे 5 ते 6 महिने चालले पाहिजेत तरच एकंदरीत त्याचं अर्थशास्त्र हे टिकून जातं. पण आता 300 दिवस 100 दिवस सुद्धा कारखाने चालत नाही आणि त्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे एक आहे आणि मुख्यतः ऊस उत्पादकांना वेळेवर त्याची किंमत मिळत नाही. त्याचा परिणाम हा उद्या चालू होईल आणि म्हणून तो परिणाम टाळायचा असेल तर उत्पादकाला चांगली किंमत देणं वेळेवर देणं याची आवश्यकता होती.